राणी सरकार, तुमची कोणी भाची, दूर नात्यातली कोणी मुलगी आहे का आपल्या शंभूराजांसाठी? आमचं कोणीही नाही. संकोच करू नका, सगळ्यांनी सुचवले आहे, तुम्हीही सुचवा. आम्ही काही सुचवलं, सांगितलं तरी तुमच्या मनात कोणी वेगळीच असणार. आणि आमच्या नजरेत आणि तुमच्या नजरेत फरक आहेच की हो. कसं आहे पुतळा राणी साहेब, आम्ही नेहमीच एका दगडात 2 नाही तर 10 पक्षी मारत आलोय. याचं कारण एकाच वेळी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, स्वराज्याचा विस्तार, प्रापंचिक गोष्टी, नातीगोती सांभाळायची, ती नव्यानं वाढवायची, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा करायलाच हवा. खरंच ते. मग राजकारण असं करायचं की अर्थकारण सुधारलं पाहिजे. लढाई अशी करायची, स्वराज्य वाढवायचं, समोर शत्रूस धाक द्यायचा, खजिना घोडे मिळवायचे आणि आपल्या मराठमोळ्या मावळ्यांचं मनोधैर्य वाढवायचं. सोयरी करतानाही हेच लक्षात घ्यायचं. पुढच्या किमान 100 वर्षांचा तरी विचार करायचा. आम्ही आपले पाय पुजतो, त्यामुळे आपल्या पावलांचा माग आम्हाला फार नाही पण थोडा कळतो. आपण जे करता ते योग्यच करता. शंभूराजे जेव्हा जेव्हा आमच्या समोर येतात तेव्हा त्यांच्या मागे नेहमी आम्हाला सई राणी साहेब दिसतात. त्यांच्या डोळ्यातली ती व्याकुळता दिसते. आम्ही परोपरीनं त्यांना सांगतो, शंभूराजे आम्ही चांगलेच करू. बघा, आज म्हणता म्हणता शंभूराजांच्या लग्नाचा घाट घातला. त्या साजेशीच मुलगी शोधू. आज गडावर थोरल्या बाई साहेब असत्या तर केवढ्या खुश झाल्या असत्या. त्या आज नाहीत, पण तुम्ही आहात. पुतळा राणी साहेब, तुम्ही आहात म्हणून शंभूराजांचं पोरके पण लक्षात येत नाही. बिना ढाल तलवारीची ही लढाई तुम्ही रोज जिंकता आणि त्याचा आम्हाला खूप खूप अप्रूप आहे. बाकी लग्न काय आम्ही चुटकीसरशी करू. शाबास, शाबास राजाऊ, शाबास. आज अगदी समाधान झालं राजाऊ. तरी आम्ही एके ठिकाणी उजवा पाय उचललाच नाही. चिक्कार झालं. राम राम. राम राम. महाराजांचा निरोप घेऊन आलोय. निरोप? वय तातडीनं गडावर बोलवलंय कुटुंब कबिला घेऊन. हा त्यांचा खलिता, महाराजांची राजमुद्रा असलेला. राजमुद्रा महाराजांची? बघू बघू. या वाईज गुळपाने या. मातोश्री, या शंभूराजे या. अहो, मुजरा काय करता येता जाता? आईला का कुठे मुजरा करतात कोणी? या बसा. आम्हाला बोलवलं? तुम्ही दिसला नाहीत कालपासून.
कुठे होतात? आम्ही तर गडावरच होतो. सकाळची तालीम, दुपारी केशव पंडितांकडे शास्त्रीय शिक्षण. छान शिकवतात ना? हो, रामायण आता पूर्ण होईल. आपण का बोलवलं? आम्ही खास तुमच्यासाठी रत्नजडीत कट्यार मागवली आहे बंगळुरूहून. येईल उद्या परवापर्यंत गडावर. आम्हास आवडेल तुमची भेट. हो तर आम्हास खात्री आहे त्याची. तुम्हाला आमची भेट नक्की आवडेल. सुंदरी, आले आले राणी साहेब. किती साजरे दिसतात माय लेकरू. युवराज, घ्या. खास तुमच्यासाठी मातोश्रींनी बनवली आहेत हे लाडू. मातोश्री, आज पहिल्यांदा आपण आमच्यासाठी लाडू केलेत. म्हणजे अहो, राणी साहेबांना खूप वाटतं तुमच्यासाठी काय काय करावं, पण त्यांनी काय करायचं ठरवलं का तेच ऐकून दुसऱ्या मातोश्री तोच पदार्थ तुमच्यासाठी बनवतात आणि तुम्हाला खायला देतात. हो ना, म्हणून तर आमचा लगेच हिरमोड होतो. पण आता आम्ही कोणालाही कळू देणार नाही आमच्या मनातलं गुपित. नाकाच सांगू कुणाला. शंभूबाळ, आम्हालाही वाटतं तुम्हाला छान खाऊ घालावे, तुमची नजर काढावी, तुम्हाला चांगले वळण लागावे. उलट शेवटी सईबाई राणी साहेबांनी आम्हाला सांगितले, म्हणाल्या आमचा भरवसा फक्त तुमच्यावरच. शंभू बाळांवर लक्ष ठेवा, त्यांना तुमच्या पदरात घ्या. सईबाई राणी साहेब लई थोर, त्या गेल्या आणि आमचा आधारच केला. नका रडू राणी साहेब. आणि आता बी तुमचं लक्ष आहेच की शंभूराजांवर. आणि ते तरी तुमच्या शब्दाबाहेर आहेत का? ते झालंच म्हणा. आम्ही जे काही करतो ते सई राणी साहेबांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणूनच. शंभूबाळ, घ्या, लाडू खाऊन तर बघा. चवदार आहे. आई, माझा हा डबा ठेव ना ग. हो, ठेवते ग राजाओ. आणि आमचे खेळ सुद्धा. सागर गोटे, जिबली, चल्लसाठ. गडावर जाऊन काय खेळतच बसणार आहेस? आणि काय ग, राजगडावर राहायला चाललीस की काय कायमची? बघितलं तर 2 दिवसाचाच मुक्काम. असू दे गाई. आणि आई, माझी परकर पोलकी तर घेच, पण लुगडी घे. आणि आई, आम्ही फुलंही घेणार. हो, फुलं घे. आणि फुलांच्यावर समाधान होत नसेल तर झाडही घे बरोबर. ही पोरगी ना. अगं आई, गडावर जायचंय ना. आणि गड कोणाचा? महाराजांचा. जिजाऊ साहेब भेटणार आहेत तिथे. मग त्यांच्या पायावर फुलं नको का व्हायला? कसं सांगू तुला? दे. पाहिलं का तुमची लेक? जीव नुसता भंडावून सोडलाय, काही सुचू देत नाहीये. बाबा, आपण राजगडावर चाललोय ना, म्हणजे आपली ती पवित्र काशीच की नाही? हो हो, काशीच. बर राजाऊ, आवरा. आमची तयारी झाली आहे. आम्ही थोडी की शिबंदी घेऊन तयार आहोत. आठवा जी. बाबा, किती उंच उंच आहे ना महाराजांचा गड. आम्हाला आवडला, खूप खूप आवडला. अगदी गरुडाच्या पंख्यावर बसल्यासारखं वाटतंय ना. नीट बघून घे, पुन्हा पुन्हा असा योग येत नाही. आई, किती भर्राट वारा सुटलाय ना. ते टोक बघितलंस का? आभाळात गेलेलं. अगं, ढग उतरलेत त्यावर. हो ग राजाऊ, पण आता थोडं शांततेत. हा, इथे राजांचा राणीवसा आहे. आऊसाहेब जिजाऊ आहेत, तेव्हा गोंधळ घालायचा नाही. हा, हे आपलं घर नाहीये. हो गाई. आलं पाहुणं आलं. राम राम. राम राम.
सरदार पिलाजीराव शिर्के तुम्हीच ना? होय आम्हीच. वर्दी आली आहे तुमची. बाबा हा. विचारा ना त्यांना. राजाओ इथली समधी माणसं कामाची आहेत, मग बघू. हा कन्या आहे जणू. होय. काय विचारायचं म्हणतात? ते अफजल खानाचं मुंडकं छिनलं ते ह्याच दरवाजात का? होय होय, हेच तो दरवाजा आणि ती भिंत. आई तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं आपला विजयनगरचा राजा रामदेव रायांचं मस्तक छाटून इब्राहिम आदिलशहानं सांडमुरीच्या तोंडाला बसवलं होतं, म्हणून विजापूरच्या राजवाड्यातील घाण त्याच्यात व्हायची. आपल्या महाराजांनी विजापूरच्या सरदाराचं मस्तक छाटलं, पण ते दरवाजाच्या भिंतीत चिडलं आणि त्याला दिवाबत्तीचाही मान दिला. आता बघा, अहो हे समज आमासनी बी ठाव नव्हतं. अहो लय अप्रूप तिला महाराजांचं. महाराजांच्या कुठे बी गोष्टी निघाल्या की हे ऐकणारच. शृंगारपुरात 4-8 दिवसाला एखादा शाहीर नाही तर कथकरी असतोय बघा. म्हणून महाराजांबद्दल एवढी माहिती आहे. उपजतच हाय तीच ते. बाबा आम्हाला एकदा जागेवर म्हणजे अफजल खानाच्या मुंडक्यासमोर दिवाबत्ती करता येईल? अहो मिळेल की, पण सरकारातनं परवानगी काढावी लागेल. आता तुम्ही आल्याची वर्दी देऊन येतो. मिळेल ना परवानगी? बर बघू, मी बोलून बघतो सोनोपंतास. नाही नाही, आज आम्हाला संध्याकाळीच दिवाबत्ती करायची, म्हणजे उद्या आपल्याला माघारी जायचंय ना, म्हणून म्हटलं. मी बोलतो म्हटलं ना. आता चला, आज चला. तुमच्या आईसाहेब कवापासून ताट काढल्यात. चला. या पिलाजीराव या. गडावर तुमचं स्वागत. कसा झाला प्रवास? चांगला झाला. महाराज येतील, आपण आराम करावा. तात्याबा त्यांना निवासाची जागा दाखवून ये. चला. हा राहू द्या इथेच राहू द्या. हा ते ठेव तिथे. आम्ही गड बघून येऊ? हो गड बघायला जा, पण सोबत गणोजीला घेऊन जा हो. आणि फार लांब जाऊ नकोस बाई, नवीन जागा आहे, धांदरटपणा करायचा नाही. हा आणि हे दिसले तर पाठवून दे. हो. कोण पाहुणे म्हणायची? आम्ही शृंगारपूरचे शिर्के. कोकणात ना आलात वय? हो. तुम्ही कोण? मी सुंदरा, थोरल्या राणी साहेबांची दासी, माहेरची दासी. बसा ना. नको, सगळाच खोळंबा होतोय. मग राणी साहेबांचं माझ्या बिगर पान नाही हलत. जाता जाता तुम्ही दिसलात म्हणून म्हटलं चौकशी करावी. मलाही बरं वाटलं. पहिल्यांदाच गडावर? हो पहिल्यांदाच. काही सरकारी काम की खाजगी? महाराजांचा निरोप आला या म्हणून आलो. आणि ही पोरगी? माझी लेक आहे, राजाऊ, भावेश्वरीचा प्रसाद. मग गडावर प्रसाद घेऊन आला का? अहो तीच घेऊन आली आम्हाला. तिला गड बघायचा होता. पहिली महिन्यात तीच जाऊन बसली. महाराजांचं फार वेड आहे तिला. असं करा, आराम करा. येते. राजकुवर आता नीट लक्ष द्या बर का. हरलात तर राज्य तुमच्यावर येणार. आम्ही ओळखू. तुम्ही खेळ आणू अक्का. ओळखा. शेवटची संधी आहे. बरोबर छाप मारा. छापा बरोबर मारणार. अजून एकदा आणू अक्का. याच डावात ओळखा पाहू. अजून एक संधी. आम्ही सांगू? एवढ्या लांबून? इथल्या इथे राजकुवर बाईंना सांगता येत नाही ते बघा. आम्ही सांगू?
सांगा. पण ओळखता आलं नाही तर हरकी द्यावी लागेल. हो देऊ आम्ही. पण जर आम्ही काच ओळखली तर तुम्ही आम्हाला काय देणार? तुम्ही म्हणाल ते, पण शब्द मागे घ्यायचा नाही. नाही घेणार. ओळखा भाऊ, काच कुठे? तुम्ही बसाल त्याची नक्षी काढत पायावर, पण तिथं लग्नाची मेहंदी हातावर कधी लागल कळणार बी नाही. का? काय झालं? अहो काही झालं नाही, पर तुमचे बंधू कुठवर आले ते तरी बघा. आतापर्यंत यायला हवे होते. अहो यायला पाहिजे होते पर आले नाहीत. आणि इकडं तर दुसरीच माणसं दिसायला लागली आहेत गडावर. कोड्यात बोलू नकोस. नीट काय ते सांग. अहो राणी साहेब, गडावर एक मुलगी आली. एकटी? आई बाप आहेत सोबत. अगं मग आले असतील एखाद्या कामासाठी. कारण आम्ही राणी वसायला सांगितल्यामुळे कोणाच्या नात्यातून एखादं स्थळ म्हणून मुलगी येईल असं आम्हाला तरी वाटत नाही. अहो राणी वसा कव्वाच गपगार झाल्यात. विषय तो नाही, महाराजांनी खलिता पाठवून बोलून घेतलंय त्यांना. लबाड बोलत असतील ग. आता लबाड कशाला बोलतील? आणि पोरगी पण एकदम चालाक आहे. देखणी नाहीये ना? म्हणजे तुमच्या घरातल्या पोरी आहेत ना तेवढ्या देखणं पण नाहीत. नसणारच. पण तरी बी महाराजांच्या मनातलं कधी कळलंय का आपल्याला? एखाद्या वेळेस समुद्राचा तळ गावल, पर महाराजांचं मन ते नाही कळणार. तुमच्या पुढ्यातच आहे. इथे नाही, थोडं पुढे. इथे का? नाही, आणखीन पुढे. इथे? हा इथे. ये आम्ही जिंकलो. बाई, एवढ्या लांबून काच ओळखलीस? कमाल ग बाई. कोण तू? आम्ही राजाऊ. तुम्ही? मी राणू. या अंबिका आणि या राजकुबर. आम्ही महाराजांच्या मुली. मी महाराजांच्या मुली? किती भाग्यवान आहात. हो, भाग्यवानच आहोत. पण तू आता आमची मैत्रीण झालीस, तूही भाग्यवान. हो खरंच, आता आम्हीही भाग्यवान. कोणते गाव? आम्ही कोकणातून आलोय. हुशार आहेस. आमच्या सोबत खेळणार? हो. यापूर्वी काचपुरीचा खेळ खेळलीस? नाही, आमच्याकडे सागर गोटे खेळतात. मी तुम्हाला शिकवीन. पण कसे असतात सागर गोटे? हे असे, ह्याला गजगाही म्हणतात. बघू. गुळगुळीत आहेत एकदम. हे बघा. गुळगुळीत आहेत. राणी साहेब बोल. ते शृंगारपूरचे पिलाजीराव शिर्के आहेत. म्हणजे आत्ताच आलेत स्वराज्यात. यापूर्वी आपल्यावर तलवारच उगारली. बोल, कशासाठी आलेत? ते काय ठाव नाही, पर चांगलीच उठबस चालली आहे त्यांची. कुठं तरी पाणी मुरतय आणि त्यात तुमचे बंधू येत आहेत गडावर. महाराजांचा काही कानोसा? ते नाहीत गडावर आणि ते कधी येणार कोणाला ठाऊक बी नाही. आता काय करायचं सुंदरी? आता मलाच काय विचारताय? एक बरं की ते अजून आऊ साहेबांना भेटले नाहीये. पण जर का भेटले तर मात्र गडबड होईल. मग मी एक काम करू का? पर तुम्हाला माझ्या पाठीशी उभं राहावं लागल. अगं मी आहेच तुझ्या पाठीशी. मग त्या शिर्क्यांना मी गडावरून पळूनच लावते बघा. कसं? त्यासाठी काय हिकमत लढवायची आहे ती मी लढवीनच. उद्या सकाळच्या पारी पिलाजी शिर्क पाली दरवाजा ओलांडून कोकणच्या रस्त्याला लागलंच म्हणून समजा.
पण करणार काय? आता ती चतुराई या सुंदरीची